नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मंडळी, आज आपण बघणार आहोत मेंदूवड्याची रेसिपी. त्यासाठी इथे मी 2 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. आता ह्या 2 वाटी उडदाच्या डाळीचे मंडळी 30 मेंदूवडे एवढे बांधले होते. तर जर तुम्हाला कमी हवी असतील तर 1 वाटीच उडदाची डाळ घ्या. आता ही आपण डाळ रात्रभर अशी भिजत ठेवणार आहोत. त्याआधी इथे मी सांबारसाठी ही तुरीची डाळ भिजत ठेवली होती. सांबारची रेसिपी मंडळी मी आधीच अपलोड केली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. आणि आता ही उडदाची डाळ 3 पाण्यात स्वच्छ अशी धुतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथीचे दाणे टाकलेत. मेथीचे दाणे अवश्य टाका, त्याच्यामुळे उडदाची डाळ बाधत नाही. आता ह्या उडदाच्या डाळीमध्ये मेथीचे दाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. ह्या प्रकारे मंडळी, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर उडदाची डाळ 7 ते 8 तासही भिजू शकता. आता इथे आपण रात्रभर भिजत ठेवली होती आणि आता रात्रभर भिजल्यानंतर उडदाची डाळ 2 पाण्यात परत स्वच्छ अशी धुवून घेऊ. कारण उडदाच्या डाळीचा जो उग्रवास असतो तो त्याच्यामुळे निघून जातो. आणि मग आता आपण अशा जाळीवर, पुरणाच्या जाळीवर उडदाची डाळ काढून घेऊयात, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. आणि आता 10 मिनटानंतर मी मिक्सरमध्ये ही उडदाची डाळ तसेच थोडंसं हिंग टाकले त्याच्यामध्ये आणि थोडी मिरची टाकले आणि 2-3 आल्याचे तुकडे, असं मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आल्याचे तुकडे आणि मिरचीचा वापर जरूर करा मंडळी, त्याच्यामुळे एकदम टेस्ट भारी येते मेंदूवड्याला. आणि हिंग टाकल्यामुळे मेंदूवडे बाधणार पण नाहीत. आता अशा प्रकारे सर्व उडदाची डाळ आपण मिक्सरला वाटून घेतली आहेत. आणि इथे त्याच्यामध्ये आता आपण 1 सव्वा चमचा जिरं टाकूया, तसंच थोडंसं हिंग परत थोडं टाकायचं. आणि आता इथे तांदळाची पिठी टाकली आहे. आता मेंदूवडे छान कुरकुरीत आणि टेस्टी होण्यासाठी इथे आपण एक पदार्थ वापरणार आहोत आणि तो म्हणजे तांदळाची पिठी. तुम्ही पण जरूर वापरा मंडळी. इथे 6 चमचे तांदळाची पिठी मी वापरली आहे. तुम्ही याचं प्रमाण 1 चमचा आणखी वाढू शकता. मंडळी, आपले मेंदूवडे एकदम भारी बनणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा, तसेच शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारा छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. आता इथे आपण टाकूया मीठ. आता 2 चमचा इथे मीठचा वापर केला आहे मी. तुम्ही चवीनुसार मीठ वापरा. आता सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून झाल्यानंतर आपण हे आता एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता माझ्या एका हातामध्ये मोबाईल असतो, त्याच्यामुळे मी एका हाताने तुम्हाला असं दाखवत आहे. मग मोबाईल ठेवून मी व्यवस्थित असं डायरेक्शनमध्ये सर्व मिश्रण घोटून घेतलं आहे. आणि तोपर्यंत मंडळी व्यवस्थित घोटून घ्यायचं जोपर्यंत मेंदूवड्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट बनत नाही. आता ही कशी ओळखायची, तर त्यासाठी काय करायचं आपण पाहूयात. आता एका वाटीमध्ये थोडंसं आपण पाणी घेऊ आणि त्याच्यामध्ये चमचाने असं पीठ थोडंसं टाकून घेऊ. जर पिठाचा गोळा लगेचच वर आला तर समजायचं आपलं पीठ व्यवस्थित असं फेटून झालं आहे, तेव्हाच मेंदूवडे बनवायला घ्यायचे आहेत. आता 15 मिनटांनी बघू शकता व्यवस्थित असं मी मिश्रण फेटलं आहे आणि लगेचच पिठाचा गोळा वर आला, म्हणजे व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाली आहे. आणि आता इथे कोथिंबीर टाकून घेऊ. अशी फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे. आणि परत एकदा 1-2 सेकंद असं घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित. सर्व कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे पिठामध्ये. आणि आता कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि इथे 1 वाटी घेतली छोटी, त्याला थोडंसं पाणी लावले आणि त्याच्यावर असं पीठ थापून मध्ये 1 होल केले. अशा प्रकारे मेंदूवडे आपण सर्व बनवून घेणार आहोत. आता तेल मंडळी मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. आणि आता तेल व्यवस्थित गरम झालं की मेंदूवडे असे कढईमध्ये सोडून घेऊ. आता मेंदूवडे आपण जे फ्राय करणार आहोत ती पद्धत साऊथ इंडियन स्टाईल आहे मंडळी. साऊथ इंडियन लोक पहिलं नॉर्मली फ्राय करून घेतात दोन्ही साईडनी, आणि नॉर्मल फ्राय झाल्यानंतर ते मेंदूवडे सर्व ताटामध्ये काढून घेतात. आणि त्याच्यानंतर परत एकदा गॅसची फ्लेम थोडी फास्ट करून परत एकदा मेंदूवडे चांगले दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन असे फ्राय करून घेतात. म्हणजे मेंदूवडे तेलही कमी खातात
आणि आतून पूर्ण शिजले जातात, तसेच कुरकुरीत असे मेंदूवडे तयार होतात। अगदी त्याच स्टाईलने आपण मेंदूवडे फ्राय करून घेणार आहोत। हे बघू शकता, असे थोडेसे नॉर्मली फ्राय करून मी असे जाळीवर काढून घेतले आहेत, म्हणजे तेल पण थोडंसं फार असेल तर निघून जाईल। आणि आता परत एकदा गॅसची फ्लेम थोडी फास्ट करून असे कढाईमध्ये ते दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन असे फ्राय करून घेतलेत, म्हणजे तेलही कमी लागतं आणि वडे आतूनही पूर्ण शिजले जातात। छान कुरकुरीत असे मेंदूवडे बनून तयार होतात मंडळी। हे बघा, दोन्ही साईडनी व्यवस्थित असे फ्राय करून घेत आहे। एका वेळेस 3 मेंदूवडे मी ह्या छोट्या कढईमध्ये फ्राय करत आहे। तुम्ही जर कढई मोठी वापरत असाल तर त्याच्यामध्ये जेवढे बसतील 4 ते 5 तेवढे तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। आणि अगदी सारखं उलटत नाही राहायचं आहे, अगदी थोड्या वेळाने एका बाजूने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे बघू शकता मंडळी, गोल्डन ब्राऊन असे छान मेंदूवडे आपले बनून तयार आहेत। आणि हे बघा, मी इथे फोडून पण दाखवलं आहे, आतून पण पूर्ण शिजलं आहे आणि एकदम कुरकुरीत असा मेंदूवडा बनून तयार आहे। हे बघू शकता मंडळी, एकदम ड्राय असे मेंदूवडे आपले बनून तयार झाले आहेत। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा मंडळी। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा आणि काळजी घ्या। बाय मंडळी।